आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TRTIच्या ST संस्था आहे आणि ती संस्था पोलीस भरती किंवा सैन्य भरतीची जी ट्रेनिंग देणार आहे, तर त्याच्यासाठी मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि ते सिलेक्शन होऊन 16 डिसेंबरपासून त्यांची जी अकॅडमी किंवा संस्था आहे ती सुरू झालेली आहे। तर आपल्याला ट्रेनिंगसाठी काय काय भेटणार आहे आणि जी संस्था आहे त्यांच्यासाठी जी जनरल डिटेल्स आहे किंवा इन्फॉर्मेशन आहे ती या ठिकाणी आहे पुण्याची TRTI। तर त्यांच्याकडून एक जनरल सूचना दिलेली आहे, तर ती सूचना आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। आणि आपल्याला जी इन्स्टॉलमेंट आहे, आता जे स्टुडंट ॲडमिशन घेऊन ट्रेनिंगसाठी गेलेले आहे तर त्यांची जी इन्स्टॉलमेंट आहे स्टाइपमेंट फर्स्ट, तर ती कधीपर्यंत येणार आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतो महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित उमेदवारांसाठी 16 डिसेंबरपासून सुरू जी झालेली आहे शिक्षण योजना, तर ती योजना या ठिकाणी आपल्याला एक जनरल इन्फॉर्मेशन दिलेली आहे 2024-25ची। तर आपण या ठिकाणी पाहू शकतो सदरची प्रशिक्षण योजनेकरिता नामनिर्देशित पॅनल इम्पॅनल केलेल्या प्रशिक्षण संस्था यांना सूचना आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो आपल्याला स्टुडंटला जी जनरल इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपल्याला सूचना, तर आपण पाहू शकतो या ठिकाणी आपला जो उमेदवार आहे, ज्या मुलांनी आपले फॉर्म जे आहे ते या ठिकाणी ॲप्लिकेशन अप्लाय केले होते, तर ते उमेदवार जे आहे ते महाराष्ट्र राज्याचे रहिवासी व अनुसूचित जमातीचे असावे तरच आपण TRTIमध्ये एलिजिबल आहे। त्यानंतर आपल्याकडे जो आहे तो कास्ट आपल्याला अवेलेबल पाहिजे। त्यानंतर व्हॅलिडिटी आपल्याला असणे कंपल्सरी आहे। व्हॅलिडिटी असेल तरच आपलं जे ॲडमिशन आहे ते या ठिकाणी कन्फर्म होणार आहे। त्यानंतर एक या ठिकाणी दिलेले आहे प्रशिक्षण संस्थेने प्रवेशित झालेल्या प्रशिक्षणार्थींना म्हणजेच विद्यार्थ्यांना सरावासाठी जे आहे ते साहित्य या ठिकाणी देण्यात येणार आहे। तर आपण पाहू शकतो टी-शर्ट जी आहे ती टी-शर्ट रंग या ठिकाणी आपण रंग पाहू शकतो ग्रे किंवा नेव्ही ब्लू किंवा ऑरेंज आणि येलो किंवा ब्लॅक यापैकी कोणताही एक रंग असावा आपल्या टी-शर्टचा। TRTIकडून यांना जी संस्था आहे त्यांना या ठिकाणी जी आहे ती जनरल सूचना दिलेली आहे। विद्यार्थ्यांना कपडे कसे असावे आणि काय आहे ते या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो टी-शर्टवर आदिवासी विकास विभाग किंवा महाराष्ट्र शासन आणि आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचा अधिकृत लोगो असावा। अधिकृत लोगोच्या रंगसंगतीमध्ये किंवा इतर बाबीमध्ये बदल करता येणार नाही। आपल्याला ज्या टी-शर्ट भेटणार आहे त्या टी-शर्टमध्ये कुठलाही म्हणजे अधिकृत जो असेल डिटेलमध्ये तर तेच या ठिकाणी अप्लाय होणार आहे, दुसरे काही आपल्याला करता येणार नाही टी-शर्टवर। आणि त्यानंतर दिलेलं आहे टी-शर्टचे कापड हे साधारणपणे हॉनिकॉम्ब फॅब्रिकचे म्हणजे स्पोर्ट ड्रेस असतात आपल्याला, तर त्या पद्धतीने या ठिकाणी असणे गरजेचे आहे। त्यानंतर आपण पाहू शकतो ऑरेंज किंवा ब्लॅक यापैकी कोणताही एक रंग टी-शर्टच्या रंगाला साजेसा असावा। मुलांकरिता हाफ व मुलींकरिता फुल पॅन्ट असावी, तर या ठिकाणी आपण पाहू शकतो। त्यानंतर ट्रॅकसूट आहे, ट्रॅकसूट पण या ठिकाणी रंग ग्रे किंवा ब्लॅक किंवा नेव्ही ब्लू यापैकी कोणताही एक रंग असावा आणि ट्रॅकसूटचे कापड सुपर पॉली फॅब्रिक प्रकारातले असावे। तर या ठिकाणी आपल्या संस्था ज्या आहेत त्या आपल्याला कशा पद्धतीने देतात आपण त्या ठिकाणी तसं या ठिकाणी आपल्याला माहिती होणार आहे। आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहे अधिकृत लोगोच्या रंगसंगतीमध्ये किंवा इतर बाबींमध्ये बदल करता येणार नाही। आणि आपले जे बूट आहे ते बूट कशा पद्धतीने असायला पाहिजे तर ते या ठिकाणी दिलेलं आहे उत्कृष्ट दर्जाचे व टिकाऊ पंचिंग प्रकारातले स्पोर्ट शूज असावे, जेणेकरून प्रशिक्षणार्थींना शारीरिक सराव दरम्यान दुखापत होणार नाही। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 10वा मुद्दा दिलेला आहे उपरोक्त नमूद सर्व साहित्य हे उत्कृष्ट दर्जाचे असावे। म्हणजे आपल्याला जे साहित्य देण्यात येणार आहे तर ते साहित्यसुद्धा आपल्याला व्यवस्थित आणि चांगले टिकाऊ देण्यात यावे अशी माहिती जी आहे ती TRTIकडून यांना संस्थांना देण्यात आलेली आहे।
त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो 11वा जो मुद्दा आहे तो प्रशिक्षणार्थींना सदरच्या पूर्व प्रशिक्षण योजनेच्या सुधारित अभ्यासक्रमाचे पुस्तके, वह्या, पेन इत्यादी शैक्षणिक जे साहित्य आहे ते संस्थेस बंधनकारक असेल. म्हणजेच वह्या, पुस्तक जे असेल साहित्य तर ते संस्था आपल्या विद्यार्थ्यांना जे आहे ते बंधनकारक आहे देणे. तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर जी स्टाइपमेंट आहे आपली तर ती स्टाइपमेंट कधीपर्यंत येणार आहे तर ती स्टाइपमेंट जी आहे ती आपल्याला कदाचित जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात आपल्याला रिसीव्ह होऊ शकते. कारण आता जी अकॅडमीज आहे ते 16 तारखेपासून सुरू झालेले आहे. म्हणजे आपल्याला बायोमेट्रिक प्रेझेंटी किंवा जे काही आहे ते आपल्याला TRTIकडे सादर करतील ज्या संस्था आहे त्या, आणि त्यानंतरच आपल्याला जी DBT आहे ती या ठिकाणी रिसीव्ह होणार आहे. तर आय होप मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.